सर्व प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या। नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध। प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते। संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। यावर्षी अक्षय तृतीया व शिवजयंतीनिमित्त कुर्ली येथे भव्य निकाली व जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केल्याने कुस्ती शौकीनांचा जनसागरच कुर्ली येथे उसळणार आहे। गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता यात्रा कमिटी व कुर्ली ग्रामस्थ यांच्या वतीने स्पेशल कुस्त्यांचे आयोजन केले आहे। यामध्ये पहिल्या 9 कुस्त्यांकडे कुस्ती शौकीनांचे लक्ष लागून राहिले आहे। यामध्ये प्रथम क्रमांकाची 2,50,000 रुपयांची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी काका पवार तालीम पुणेचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध हरियाणा आखाड्याचा इंटरनॅशनल चॅम्पियन पैलवान संजय कुमार यांच्यात होणार आहे। कैलासवासी बंडू तातोबा पाटील यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक सयाजीराव पाटील यांनी ही कुस्ती ठेवली आहे। तर 1,50,000 रुपयांची द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान संदीप मोटे भोसले व्यायामशाळा सांगली व पैलवान गुरुबचन सिंग पंजाब लुधियाना आखाडा इंटरनॅशनल चॅम्पियनशिप यांच्यात होणार असून ही कुस्ती प्रथम लोकनियुक्त सरपंच व राष्ट्रीय प्रधान मुखिया संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सांगली जिल्हा अध्यक्ष सौ सुप्रिया दीपक जाधव यांची असणार आहे। तृतीय क्रमांकाची 1,00,000 रुपयाची कुस्ती पैलवान रोहन पवार गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान सनी मदने क्रांती तालीम कुंडल यांच्यात होणार असून ही कुस्ती कैलासवासी रघुनाथ तात्या रामचंद्र पिसाळ यांच्या स्मरणार्थ श्री बाबासो शेठ रघुनाथ पिसाळ यांनी लावली आहे। चतुर्थ क्रमांकाची 50,000 रुपयांची कुस्ती पैलवान अनिकेत गावडे श्रीपती शुगर डफळापूर विरुद्ध पैलवान कृष्णा सावंत भोसले तालीम सांगली यांच्यात होणार असून ही कुस्ती सचिन भानदास शिंदे यांनी लावली आहे। पाचव्या क्रमांकाची 45,000 रुपयांची कुस्ती पैलवान अनिकेत पाटील पुणे विरुद्ध पैलवान सोमनाथ पाटील भोसले तालीम सांगली यांच्यात होणार असून कैलासवासी रामचंद्र महादेव शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री महेश रामचंद्र शिंदे यांनी लावली असून 6व्या क्रमांकाची 45,000 रुपयांची कुस्ती पैलवान अमोल नरळे जांभुळणी तालीम विरुद्ध पैलवान दशरथ तामखडे आदर्श कुस्ती केंद्र विटा यांच्यात होणार असून कैलासवासी महादेव सावळा शिंदे यांच्या स्मरणार्थ पैलवान योगेश रामचंद्र शिंदे यांनी लावली आहे। 7व्या क्रमांकाची 42,000 रुपयांची कुस्ती पैलवान सत्यजित पाटील नागराळे तालीम विरुद्ध पैलवान सम्राट पाटील आदर्श कुस्ती केंद्र विटा यांच्यात होणार असून श्री शंकर बापूराव शिंदे यांनी ही कुस्ती लावली आहे। तर विकास पांडुरंग डिसले यांच्यातर्फे 8व्या क्रमांकाची 40,000 रुपयांची कुस्ती पैलवान तुषार शिंदे भोसले तालीम सांगली विरुद्ध पैलवान आर्यन भोगे आदर्श कुस्ती केंद्र विटा। तर 9व्या क्रमांकाची 40,000 रुपयांची कुस्ती पैलवान अक्षय चव्हाण आदर्श कुस्ती केंद्र विटा विरुद्ध पैलवान बबलू नरळे जांभुळणी यांच्यात होणार असून पैलवान बापूराव मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र बापूराव कांबळे यांनी ही लावली आहे। या मोठ्या चटकदार कुस्त्या होणार असून मैदानाची जय्यत तयारी झाली आहे। या भव्यदिव्य मैदानासाठी जाहिरात सौजन्य म्हणून कुलस्वामिनी सुळकाई शुद्ध पेयजल कुर्ली, आदिती कृषी उद्योग समूह कुर्ली, शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विटा, हॉटेल मेजर धाबा व कुस्तीफळात मान्यवरांना नारळ व फेटे योगदान कैलासवासी रघुनाथ तात्या पिसाळ यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रघुनाथ पिसाळ यांनी योगदान दिले। एकंदरीतच कुर्लीच्या मैदानात एकास एक कुस्त्या होणार असून कुस्ती शौकीनांचा महासागरच लोटणार आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे, पण आता काळजी करायची गरज नाही, कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क, जे देते दुधाचे पोषण, सुंदर चव आणि थंडावा। त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका। विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ॲक्टिव्ह।